पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हणत राजकीय चर्चांना खासदार अमोल कोल्हेंचा पूर्णविराम। तसंच शरद पवार सांगतील तेच धोरण असल्याचं सांगत पक्षातच राहणार असल्याचे अमोल कोल्हेंनी केलं स्पष्ट। ऑपरेशन टायगरवरून खासदार संजय राऊत यांची पुन्हा टीका। एक दिवस ऑपरेशन कमळ होणार असल्याचा संजय राऊतांचा दावा। भाजपचे नेते आपापसातच लढतील, संजय राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं आमदार आणि खासदारांना मुलासारखं सांभाळलं, त्यांना प्रतिष्ठा आणि सन्मान दिला, मात्र त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली। संजय राऊत यांना बंडखोर खासदारांवर पुन्हा निशाणा। आम्ही तुम्हाला मुलांसारखं सांभाळलं, आमदार खासदारांना प्रतिष्ठा दिली, सन्मान दिला, आणि त्यांनी डोळा मारला, तुम्ही तिकडे गेले। लफडं जरी नीट करा ना, लफड्यालाही प्रतिष्ठा असते राजकारणामध्ये, नीट लफडं करा। आम्ही तुम्हाला शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नये, काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांची मागणी। शिक्षकांना SIR जनगणनेची कामं न लावण्याची मागणी। जनगणनेचे काम उन्हाळ्याच्या भर म्हणजे या टेम्परेचरमध्ये करायला लावलं, आणि आता पावसाळा सुरू झाला, शाळा सुरू झाला, तरी सुद्धा या सगळ्या शिक्षकांना SIRच्या कामाला लावलेलं आहे। काल परवा 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये कोकणमध्ये, सिंधुदुर्गमध्ये एका प्रांत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सभेमध्ये अशा पद्धतीचा उल्लेख केला। त्याचा समाचार काल आम्ही सभागृहामध्ये घेतला। आम्ही त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधून त्यांना सांगितलं की या अधिकाऱ्याला तात्काळ त्याला निलंबित केलं पाहिजे। शिक्षकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करणं योग्य नाही। 362 दिवसांपैकी शिक्षकांना 100 दिवस इतर कामं लावली जातात आणि त्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक। शिक्षक संघर्ष समितीची स्थापना, न्यायालयात धाव घेणार। पवित्र पोर्टलमधून फक्त 30% शिक्षक भरती प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी। अकोल्याच्या बसस्थानकानजीकच्या रुक्मिणीनगरमधल्या भूखंडात सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी केला घोटाळा। शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांचा गंभीर आरोप। जमिनीच्या आरक्षणात फेरफार करून शहरात 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। महापालिकेनं घोटाळ्यांचे आरोप फेटाळले। अकोला में जो डेवलपमेंट प्लान है, विकास आराखड़ा, उसमें भी जो मेरे प्रवास की मैं चोरी बता रहा हूँ, उसमें भी ये ग्रीन जोन ओपन स्पेस बताया है। ये सरकारी मालमत्ता मनपा अधिकारियों के मिली भगत के साथ में, DLRO के मिली भगत के साथ में मिलकर माननीय आयुक्त के सिग्नेचर पे ये सरकारी मालमत्ता हड़पने का प्रयत्न हो रहा था। जागेवरच्या हिरव्या रंगाच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाले होते की ही ड्राफ्टमन एरर आहे आणि ती आपण दुरुस्त करावी। तदनंतर शासनाकडे या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास शासनाने जो आदेश पारित केलेला होता ड्राफ्टमन एरर दुरुस्त करण्याबाबतचा, तो आदेश रद्द करावा अशा प्रकारचे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये महानगरपालिका ते आदेश रद्द करण्याची कारवाई करत आहे। सिंधुदुर्गमधल्या देवगडमधील मीठ मुंबरीमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली उद्या जलसमाधी आंदोलन। आंबा काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी आणि देवगड येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी होणार जलसमाधी आंदोलन। बऱ्याच वेळा मीटिंगा लावल्या गेल्या, पण कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा शेतकरी नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही। यासाठी आम्ही आता हा टोकाचा निर्णय घेऊन, जर जीव जात असतील आणि जर सरकार मदत देत असेल, तर त्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन जाहीर केलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातल्या सेलोटी गावात वीज पडून शेतकऱ्याच्या बैलजोडीचा झाला होता मृत्यू। एका बैलाच्या मदतीनं शेतकऱ्यांना स्वतः ओत खांद्यावर घेऊन केली होती पेरणी। ABP माणसांना दाखवली होती शेतकऱ्याची व्यथा आणि त्यानंतर शेतकरी प्रवीण मरघडेंना 64,000ची नुकसान भरपाई मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध यल्ला यल्ला आणि आईच्या गावात या 2 मोठ्या रेस्टॉरंट्सवर FDAचा छापा। तपासणीमध्ये किचनमध्ये रासायनिक रंगांचा बेसुमार वापर आणि बुरशी आलेले अन्नपदार्थ विकले जात असल्याचं उघड। दोन्ही हॉटेलचे परवाने निलंबित। केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडेच होता अशी माहिती। सियानं केतनच्या फोनमधून डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय। फॉरेन्सिक विभाग करणार केतनच्या मोबाईलची तपासणी। चंद्रपूर बाळविक्री प्रकरणात मोठी कारवाई। भाजपच्या 2 महिला नेत्यांना अटक। दोन्ही महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी। नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा तपास वेगात।
चेंबूर झाड दुर्घटना प्रकरणात सहाय्यक अभियंता योगेश पार्टेंचं निलंबन. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 अधिकाऱ्यांचं निलंबन. निष्काळजीपणा आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार. तुळजाभवानीच्या 4121 एकर इनामी जमिनीच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या तक्रारीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि जमीन देवस्थानाच्या सातबाऱ्यावर आली पाहिजे अशी मंदिर महासंघाची मागणी. शहरातील अतिक्रमण विरोधात पुणे महापालिका पुन्हा ॲक्शन मोडवर. वाघोलीतील बायपास रोड परिसरासह खराडी, मांजरी, त्यासोबतच हडपसर, कोंढवा खुर्द आणि साईबाबा नगर या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. यापुढेही कारवाई सुरूच राहील असा इशारा. नागपुरात HSRP नंबर प्लेट नसलेल्या 158 वाहनांवर कारवाई. कारवाईत एकूण 1,58,000 रुपयांचा दंड वसूल. आजपासून तपासणी मोहीम आणखीनच वेगानं राबवली जाणार. बीडमधल्या माजलगाव शहरालगत असलेल्या एका प्लॉटवरून सुरू होता वाद. मात्र त्याचा फायदा घेऊन प्लॉट बेकायदेशीररित्या पत्नी आणि नातेवाईकाच्या नावावर केला. संबंधित तलाठी रूपचंद आभारेला जिल्हाधिकाऱ्यांनी केलं निलंबित. मुंबईतील एअर इंडियामध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश. मानखुर्द पोलिसांची उत्तराखंडमधील डेहराडून इथे कारवाई. 11 आरोपींना अटक. बुलढाण्यात भरधाव स्विफ्ट कारचा भीषण अपघात. मेहकर खामगार मार्गावरच्या वाडी गावाजवळचा अपघात. कार बैलगाडीला धडकून हवेत उडून एका घराच्या भिंतीला धडकली. चालक किरकोळ जखमी झालाय. कारचं, बैलगाडी आणि घराचं मोठं नुकसान. पंढरपुरात अतिक्रमणावर बुलडोझर. आषाढीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढलं आणि त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचं चित्र. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज यांच्या वाडी संस्थानला भीषण आग. मंदिरातील दुसऱ्या मजल्यावरील लाकडी डोम जळून खाक. मंदिराचे प्रमुख मूर्तीस्थान मात्र आगीपासून सुरक्षित. एक महत्त्वाची अपडेट येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारीच्या तयारीचा आढावा घेतलाय. शिंदे यांनी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिलेत. नोंदणीकृत दिंड्यांना अनुदान वेळेत देण्याच्याही सूचना देण्यात आल्यात. वाहनांना टोल माफी द्या आणि वारीत मृत्यू झाल्यास त्वरित मदत करा असे देखील आदेश शिंदेंनी दिलेत. तर लवकरच वारीला सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. दिंड्यांना वेळेत अनुदान मिळावं आणि त्यासोबतच या वारी दरम्यान जर वारकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला त्वरित मदत करा असे देखील आदेश शिंदेंनी दिले. बातमी आहे पुण्यामधून. पुण्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल. निवडणुकीच्या कामांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12:15 या वेळेत शाळा भरवण्याचे प्रशासनाचे आदेश. 31 ऑगस्टपर्यंत नवीन वेळापत्रक लागू असणार. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचं वितरण. धुळे जिल्ह्यासाठी 233 कोटी 67 लाख रुपयांचं लक्ष देण्यात आलंय. जिल्ह्यातील 16,944 शेतकऱ्यांना 200 कोटी 39 लाख 37,626 रुपयांचं वाटप. गोंदिया जिल्ह्यात आणखी 36 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. अनियमितता केल्यानं 6 महिन्यांसाठी कृषी विभागानं केली निलंबनाची कारवाई. 15 दिवसांपूर्वी 94 कृषी केंद्रांवर केली होती कारवाई. विदर्भातील मोठ्या पालख्यांपैकी एक असलेल्या अकोटच्या संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराजांची पालखी अकोल्यातून पंढरपूरकडे रवाना. गेल्या 17 वर्षांपासून अकोट ते पंढरपूर या पालखीची परंपरा. अकोल्यात 4 दिवसांपासून ठिकठिकाणी पालखीचा मुक्काम. सोनं आणि चांदीच्या दरात 15 दिवसात मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 10,000 तर चांदी प्रति किलो 30,000 रुपयांनी स्वस्त. रायगड जिल्ह्याला आजपासून पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा. खबरदारी म्हणून अलिबाग, पनवेल, उरण, तळा, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील शाळा बंद. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 5 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात समुद्राला उधाण तर अनेक भागात वाऱ्याचा वेगही वाढल्याची माहिती. पालघर जिल्ह्यालाही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केल्याची जिल्हाधिकारी इंदुराणी चाकण यांची माहिती. अंगणवाड्यांना सुट्टी. वसई विरारमध्ये जोरदार पावसाची हजेरी.
नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं हवामान विभागाचं आवाहन. तर खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा. 382 दरड प्रवण गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं जिल्हाधिकारी किशन जावळेंचं आवाहन. नदी आणि समुद्रकाठच्या ग्रामस्थांना देखील सतर्कतेचा इशारा. पर्यटन नगरी लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी. गेल्या 24 तासात 113 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या वर्षी लोणावळ्यामध्ये 2061 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा केवळ 586 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोकणातही मुसळधार पावसाचा तडाखा. सावंतवाडीतल्या माडखोल धरण ओव्हरफ्लो. तर कोकण आणि गोवा किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर किंवा ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो आणि त्यामुळे सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा. अलिबागमधील चेंढरे आणि बायपास परिसरातल्या सखल भागात पाणी साचले. पाण्यातून वाट काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ. रस्ते आणि गटारींच्या अपूर्ण कामांमुळे पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ. स्थानिकांचा संताप. सिंधुदुर्गमधल्या कुडाळ तालुक्यातल्या तेंडोली गावातील ओढ्याला पूर आणि त्यामुळे तेंडोली गावाचा संपर्क तुटला. जिल्ह्यात सरासरी 63 मिलीमीटर पावसाची नोंद.